माझं नाव दिनेश हैरे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. खरं तर महानगरपालिका आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या संपूर्ण या प्रभाग समिती ए टू आय म्हणजे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बिल्डिंग बांधल्या गेलेल्या आहेत काही वर्षापूर्वी, आणि त्या बिल्डिंग आता डबगाईला आलेल्या आहेत. डबगाईला आल्यानंतर त्या पूर्ण आता C1 C2B मध्ये आलेल्या आहेत. C2B म्हणजेच काय, तर तुम्ही खाली करून रिपेअर करणं, आणि C1 म्हणजे ती तात्काळ खाली करणे, ही महानगरपालिकेची जबाबदारी असते. परंतु याकडे नागरिकही जबरदस्तीने राहतात, कारण त्यांना कुठे राहायला सोय नसल्यामुळे किंवा पालिका प्रशासन यांची कुठेही सोय करत नसल्यामुळे हे फक्त महानगरपालिका काय करते की C1 ची नोटीस द्यायची, डबगायला आली की, आणि त्यांना खाली करायचं, आणि मग तुम्ही कुठे जाता ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. महानगरपालिकेने आणि प्रशासनाने कुठेतरी क्लस्टर योजना आणून या लोकांचं भलं करणं गरजेचं आहे, कारण या लोकांना राहण्याची, कारण हे वर्षानुवर्ष या ठिकाणी 10-10, 15-15 वर्ष या बिल्डिंग मध्ये राहतात, आणि 10-15 वर्षानंतर ही बिल्डिंग जर खाली केल्यानंतर किंवा रमाबाई सारख्या एखादा अपघात झाल्यानंतर, कॉलॅप्स झाल्यानंतर लोकांनी करायचं का, म्हणजे त्याच्यामुळे मृत्युमुखी पडायचं का? त्याच्यामुळे पालिका ज्यावेळी खाली करते त्यावेळी एखादी योजना आणून ह्या लोकांना पुनर्वसन यांचं करून या ठिकाणी त्यांना योग्य ती इमारत लिगल बेसिसवर बांधून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसे ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी यांनी तसे प्रयत्न केले पाहिजेत. माझी पालिकेला विनंती आहे की आपण फक्त भोगवटा प्रमाणपत्र न देता किंवा ही बिल्डिंग रिपेअर केल्यानंतर खोटे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देण्याचं हे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. पालिकेने याच्यावर लक्ष देऊन ह्या खोटे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आहेत यांच्यावरही देणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, आणि याच्याकडे आपण जातीने लक्ष देऊन हे संपूर्ण प्रकाराकडे पाहणं गरजेचं आहे.